मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी वैदेही सावंत, मी देवरुखमध्ये असते आणि मी यशदा नावाची शासनाची संस्था आहे त्याचे मी स्टेट मास्टर ट्रेनर आहे. म्हणजे मी सरपंच, ग्रामसेवक आणि गावातले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, म्हणजे त्रिभुवन सर सुद्धा आमच्या वर्गात बसलेले आहेत, सरपंच आमच्या वर्गात बसलेले आहेत, तर त्यांना मी ट्रेनिंग देते यशदा नावाच्या संस्थेकडे. त्याचबरोबर आपली जी ट्रस्ट आहे यांच्यासोबत पण मी असते. आणि हे जे चाळके सर आहेत किंवा हे धामणे सर आहेत ते त्याचे संस्थेचे मेन शिलेदार आहेत. तर त्यांचा फार प्रयत्न असतो की गावामध्ये काहीतरी आपल्याला करायचे, काहीतरी चांगलं करायचं. म्हणजे नेहमी त्यांच्या डोक्यात तेच विचार असतो. याच्या आधी आम्ही एक आरोग्य शिबिर घेतलं होतं डिंगणीमध्ये. तसा डिंगणी आणि माझा पण संबंध फार असा जवळचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. डिंगणीमध्ये सोलकरवाडीमध्ये आम्ही विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी याच्या आधी येऊन गेलो आणि त्याच्यानंतर मी आले ती आरोग्य शिबिरासाठी आले. तर आरोग्य शिबिर ज्या दिवशी तुमच्या डिंगणीमध्ये होतं तेव्हा ग्रामस्थ आले होते. इकडची सगळी धुरा चाळके सरांनी सांभाळली होती आणि धामणे सरांबरोबर आम्ही देवरुखमधून आलो होतो. तर जी काही धडपड होती त्यांची त्यावेळेला मी बघितली की तिथून आम्हाला ते घेऊन आले. येताना दोघं तिघांना आणखी सोबत आणलं. म्हणजे त्या डॉक्टर एक होत्या, त्या बोलणार होत्या, त्यांना त्यांनी जमवलं होतं. त्यांना घेऊन आले आणि येताना हे सगळं फुलं हे म्हणजे ह्याच्या मागे खूप असतं ना, बॅनर, फुलं, हे ते. आणि हे एक अध्यक्ष असून सुद्धा राजूने त्यांच्यासाठी केले, एका वडिलांनी आपल्या मुलासाठी केलं, पण मुलांनी त्याची जाणीव ठेवून ते कृतज्ञतेने त्यांची आठवण कायमस्वरूपी राहावी म्हणून त्यांचं नाव देऊन लोगोही त्यांच्या फोटोचा ठेवावा, ही फार मोठी गोष्ट आहे. तर मला वाटतं की धामणे साहेब आणि चाळके सरांसाठी एक जोरदार तुम्ही टाळ्या वाजवाव्यात. आणि सगळे बाहेर पण ग्रामस्थ आहेत आणि असंच तुम्ही इथून पुढे पण सहकार्य करावं की. आणि इथे महिला पण उपस्थित आहेत, आज नागपंचमी आहे तरी महिला आलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी सुद्धा असं एक लक्षात ठेवावं की माझ्या विद्यार्थ्यांनी जी काही अशी बनवली असेल पण ती माझ्या मुलांनी माझ्या गावातली, म्हणजे तो माझं मूल नसलं तरी ते गावात आहे म्हणजे ते आपलंच आहे. ही मुलं सगळी आहेत ती आपलीच आहेत. म्हणजे माझं मूल फक्त मी जन्म दिला म्हणून ते माझं, एवढं संकुचित आपण विचार करू नये. कारण आपला गाव जो आहे यांच्या बरोबरच आपल्याला पुढचं भविष्य घालवायचं असतं. म्हणून त्यांनी जे काय बनवलं असेल, जर कुठल्याही गावातल्या महिलेने जर काही बनवलं असेल तर ते गावातल्या गावातच खरेदी केलं जावं आणि पैसा आपल्या कमानीच्या बाहेर नाही गेला पाहिजे. एवढी तरी गोष्ट तुम्ही आजच्या या दिवसामध्ये शिकायचं की जे इथेही मुलं वेडवाकडं बनवतील ते किती थोडेसे 5-10 रुपयाचीच वस्तू असेल तर ती तुम्ही खरेदी पण करावी की जेणेकरून त्यांना आनंद व्हावा की मी बनवलेलं विकलंही जातं आणि मुलांना भविष्यामध्ये हा पाया असेल की मी बनवलेली वस्तू विकल्यानंतर त्याचे पैसे मिळतात. आणि मग मुलं आपली इथे जर गावात पैसे मिळतात असं असेल कौशल्य घेतल्यानंतर तर आपल्या गावातली मुलं गाव सोडून जाणार नाहीत. आणि आता जे इथे उपस्थित महिला आणि ग्रामस्थ आहेत त्यांना माझी विनंती आहे की आपली जी मुलं थोडंफार काही जे बनवतील ते तुम्ही इथूनच खरेदी करा, बाहेरून देवरुखमधून इकडून तिकडून आणू नका. आणि हीच मदत परत आपल्या शाळेला पण होईल. तर मी तुम्हाला एवढी विनंती करेन. आम्ही आता मुलांना शिकवणार आहोत, आता वाजलेले आहेत बरेचसे, तरी मी इथे थांबते. पण आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक पाया म्हणून त्यांना एक गोडी निर्माण व्हावी. महिला जरी थांबल्या तरी चालतील. आपण राखी कशी बनवायची हे शिकणार आहोत आणि मग ती इथेच आपण काही ज्या राख्या बनतील त्या इथेच ठेवून जाणार आहोत. काही राख्या आम्ही ह्यांना पाठवणार आहोत सैनिकांना, पण काही इथेच ठेवणार आहोत. त्या तुम्ही निश्चित खरेदी कराव्यात अशी मी बाहेर जे ग्रामस्थ आहेत आणि तुम्ही सगळे आहात त्यांना मी विनंती करते. थँक्यू सो मच.